बदलापूरून आलो पावसात स्कूटीवरती, मग थंड मस्त चहा घेतो, गरम गरम चहा, थंडी वाजते म्हणून आम्ही चहाचा आता पहिला चहा घेणार, चार्जिंग होणार, मग वरती गडावरती सर करणार, मोहिमेला सुरुवात करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मित्रांनो, जय शिवराय. आज आम्ही आलो आहोत गोरखगड, आणि हा मागे बघू शकतो तुम्ही गोरखगड पर्यंत जात, आणि सोबत आहे जालन्याचे कृष्णा पाटील पाचारणे, हे आज आपल्यासोबत आलेले आहेत नवीन ट्रॅक करण्यासाठी. त्यांचं आपल्या या ग्रुपमध्ये शिवस्वागत. हर हर महादेव. चला माऊली. बघा गोरखगडचा प्रवेशद्वार. जय शिवराय मित्रांनो. चला हा गोरखगड. नंतर आपण थोडे पुढे आल्यानंतर इथे पादुका बघा, अशा पायरी मार्ग तयार केला आहे. इथे आपलं गोरक्षनाथ मंदिर आहे समोर. आपण आता मंदिरात नाही जाणार, आपला उशीर झाला, 11:30 इथेच वाजलेले आहे, म्हणजे जवळपास 12 वाजले. किती वाजले? 12 वाजले वाटतं. त्यामुळे आता आम्ही पहिलं गडावर जाणार आहोत, कारण पाऊस परत वाढू शकतो. पाऊस वाढण्याच्या अगोदर आम्ही आपलं मोहीम फत्ते करून खाली येणार आहोत. अशा पद्धतीने आपण इकडे बघू शकता मंदिर. हे बघा, असा हा पायरी मार्ग लागतो आपल्याला जायसाठी. हे बघा, इथे आपल्या ठाण्यामध्ये माळशेज घाट परिसरामध्ये हा गोरखगड आहे. गोरखगड जाण्यासाठी हा रस्ता. पाऊस चालू आहे, जोरदार पाऊस चालू आहे. पावसात आज आम्ही ट्रॅकिंग करण्यासाठी आलेलो आहेत. आणि हा मार्ग, हा रस्ता, आणि हे इकडे मंदिर, ते मागच्या आपल्या साईडला बघू शकता ते मंदिर आहे. आणि हे भीमाशंकर अभयारण्यामध्ये, हा परिसर भीमाशंकर अभयारण्यामध्ये येतो, वन्यजीव विभाग पुणे. आणि बघा हा रस्ता, असा हा घसरगुंडी रस्ता तयार झालेला आहे, पाणी वाहते. तर आपण आता जाणार आहोत तिकडून. मित्रांनो, हा असा आपला हा रस्ता आहे इथे जंगलातून, आणि हे जंगली परिसर आहे. अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्यामध्ये हा परिसर येतोय. थोडा पाऊस उघडलाय, मस्त वाटतंय. आणि बघू शकता हा असा पाण्याच्या घोंगडीमधून हा रस्ता चालू केलेला आहे. आता वाजलेले 12. अश्वगंधा, सफेद काय मुसळी, अश्वगंधा ह्या झाडाची यायला माहिती आहे पाचारी साहेबाला, कारण की गडचिरोली, गोंदिया वगैरे त्यांनी जंगलमध्ये काय ड्युटी केलेली आहे. जंगल आपल्या आधी काय कोणता एरिया आहे तो, गडचिरोली कोणता, नक्सलाईट एरियामध्ये त्यांनी ड्युटी कर्तव्य पार पाडलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती आहे. बघू, आपण इथं दिसले तर ते सांगणार आहे आपल्याला माहिती, आणि आपण ते घेऊन जाणार आहे घरी. जाताना आपण मुरबाड माळशेज मार्गे जाणार आहोत घरी, तर तिथे आपल्याला कंटुले घेणार आहोत भाजीसाठी. मटणासारखी टेस्ट लागते, रानमेवा. आणि हा बघू शकता तुम्ही नजारा. चला पाटील पुढे. पाऊस उघडल्यामुळं आम्हाला मस्त झालं, थोडंसं गरम पण होतंय. आणि मी चाललोय पुढे. आता पुढे 2 जण गेलेले, 2 बाईकवालेवरती मित्र, त्यांची साथ भेटेन आपल्याला. तसं आम्ही संजीवनी मॅडम आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये येऊन गेलो होतो. मित्रांनो, हा थोडा आपण पुढे चालत झाल्यानंतर हा बघा असा जंगल ट्रेक आहे. जंगलमधून आपल्याला जावं लागतं. जे कारवी जंगल आहे, कारवीचं रान माजलेलं आहे बघा. आणि बघा आमचे मित्र पाटील, कृष्ण पाटील यासोबत आहेत. त्यांची खूप दिवसांनी इच्छा होती की वा पाटील आम्हाला पण गड किल्ले फिरवा. त्यांचा आज योग आला आहे, सोबत आले. चांगल्या म्हणजे मुसळधार पावसामध्ये आम्ही आज आलो आहे. आता थोडा पाऊस थांबला आहे. इच्छा तिथे मार्ग, इच्छा असली की मार्ग सापडतो. देर हरिपालंगावरी म्हटल्यावर काही भेटत नाही. प्रयत्न अंती परमेश्वर, प्रयत्न अंती टार्गेट पूर्ण होतं तुमचं.
कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न करा, ते यशस्वी होऊ शकतो. अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही जगात, पण आपण प्रयत्नच करत नाही. पाटलांनी प्रयत्न केले, पाटील ड्युटी करून आज आले इकडे. हां चला, मला हे बघा मित्रांनो, थोडं खाली चालल्यानंतर आपल्याला हा इकडे वरती समोर दिसतो आपला गोरखगड. आणि पलीकडचा जो आपण आता ह्या जंगल ट्रॅक करून पलीकडे जाणार आहोत गोरखगडावरती. एवढा हा जंगल पार केल्यानंतर आपण पोहोचणार आहोत गोरखगडला. समोर चाललेले आहेत आमचे पाचारणे साहेब, ते फार उत्साही झालेले आहेत. त्यांना लवकरात लवकर गडावर पोहोचत आहे आणि त्या पायरी मार्गाचं दर्शन घ्यायचं त्यांना. मित्रांनो, हा असा जंगल, आम्ही पूर्ण तो जंगल पार करून इकडे आलेलो आहोत वरती. आता अर्धा रस्ता आपला पार झालेला आहे, अर्धा एकदम बाकी आहे. समोर चाललेले आहेत आमचे पाचारणे साहेब, त्यांना जास्त उत्साह आहे त्यांचा आज लवकर गड चढायचा त्यांना. हे बघा तिकडे भात शेती कशी भात शेती झालेली, जिकडे शेतीचं पाणी शेतात. आणि ते गाव बघा, हा सह्याद्री, ते एक परत समोर एक गाव. आणि हा आपला मच्छिंद्रगड आणि हा गोरखगड. बघा असा हा रस्ता आहे, इथे समोरून येऊ शकता मित्र तुम्ही. इथे काही अडचण नाही, व्यवस्थित आपण लक्ष देऊन आलो होतं. आपल्याला काही अडचण नाही आहे, काही घाबरण्याची गरज नाही. जेवढं आपल्याला यूट्यूब वगैरे भीती वाटते तसं पद्धतीने हा गड नाही, म्हणजे असं तेवढा भीती दाखवत तेवढा आहे नाही. समोरून आपण काळजी करून आलो तर आपण व्यवस्थित हा ट्रेक पूर्ण करू शकतो. माऊली पोचलेल्या वरती मित्रांनो, इथे थोडंसं मी पाणी पिलंय, मस्त थोडी विश्रांती घेतली. आता आजचा टप्पा पार केलाय, थोडा पाऊस पण सुरू झालेला आहे, थोडा भुरभुर मस्त वाटतं. एसी सारखं नॅचरल एसी. आणि पाचारणे साहेब आनंद घेतात. कसं वाटतं पाचारणे साहेब? एक नंबर सर. काय गडावर आल्यावर कसं वाटतं? आता कुठं गेल्यासारखं वाटतं? स्वर्गात. चैतन्य स्वर्गात, त्यालाच खरा स्वर्ग म्हणतात. बॉडी पण व्यवस्थित गरम झालेली आहे सगळा, म्हणजे तुम्हाला जे जिम वगैरे जाण्याची काही गरज नाही. हप्त्यातून महिन्यातून तुम्ही जर गड किल्ल्यावर आलात, असे 400 300 350 400 फूट तर तुमच्या डोक्यात ठेवलंच पाहिजे की तुम्हाला 300 किंवा 400 फूट हा गड चढणंच आहे. आणि अशा जंगलातून, अशा पावसा पाण्यातून जर तुम्ही गड सर करणार तर त्या काळातले मावळे, ते महाराज, त्यांनी कशा पद्धतीने गड सर केले असेल. त्यावेळेस तर याच्यापेक्षा घट म्हणजे घनदाट जंगल होतं. मोबाईल नाही, नेटवर्क नाही, कोणासोबत संपर्क नाही, चहा कॉफी भजे असा कोणताही पदार्थ नाही, बिस्किट नाही. त्या काळात त्यांनी एवढं एनर्जी ड्रिंक नाही नसताना त्या काळात त्यांनी आपले एवढे, आणि गुगल वगैरे ते मॅप वगैरे काही नसताना त्यांनी ते ऑल महाराष्ट्र 8 के पार झेंडे लावले. पाकिस्तानच्या तिकडे आपण आपला किल्ला आहे महाराष्ट्रातला. अशा पद्धतीने आपण फक्त आपल्या परिसरातले गड किल्ले फिरले पाहिजे, गेलं पाहिजे. आपल्या मावळ्यांना त्यांच्या त्या इथे शौर्याची त्यांचं प्रतीक आहे, ती माती आपल्या भाळी लावली पाहिजे. आणि ती मातीचं, त्या शौर्याचं प्रतीक म्हणून आपण गडावर आलंच पाहिजे. हे आपलं महत् कर्तव्य आहे, आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी गड किल्ल्यावर जावं. कोणाच्या लग्नात वाढदिवस असेल, कोणाचा वाढदिवस असेल, किंवा असा कोणताही प्रसंग असेल, सुट्टीचा दिवस असेल, आपण सण सुट्टी असेल त्याविषयी तुम्ही गड किल्ले फिरा. एखाद्या वेळेस पिक्चर टॉकीजला नाही गेला तरी चालतात, एखाद्या पर्यटन स्थळावर नाही गेला चालते, पण गड किल्ले आपले महाराजांच्या गड किल्ल्यावर जावं. बोला पाटील, काहीतरी बोलताय? माझा हा पहिला प्रसंग आहे. मोठे बोला. माझा हा पहिला प्रसंग आहे रामेश्वरशी चंद पाटलांसोबत गडांवर फिरण्याचा. मागे हा आपला गोरखगड तुम्हाला दाखवतो. हा मागे आमच्या मागे दिसतो तो गोरखगड, आपल्याला तिथे जायचं आहे. आणि पाटलाचा हा पहिला गड आहे, म्हणजे हा ट्रेकिंगचा गड आहे. तसे ते कोणत्या गडावर? सिंहगड गेले का? सिंहगड. पुण्याचा आपला जो सिंहगड आहे, गड आला पण सिंह गेला, त्या गडावर ते गेलेले आहेत. आणि आता हा पहिला ट्रेक, म्हणजे असा पावसात आणि बूट वगैरे शूज घालून ते व्यवस्थित म्हणजे ट्रेकर म्हणून आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांना आज हा आनंद त्यांच्यामध्ये शब्दात ते व्यक्त करू शकत नाही. ते बोलतात की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, एवढा खुश आहे. आज अर्धाच झाला आहे. वरती गेल्यानंतर त्या पायऱ्या बघितल्यानंतर आणि तो स्वर्ग बघितल्यानंतर ते खुश होणार. त्याला तर आता पाऊस सुरू झाला आहे, आपण पुढं तुम्हाला दाखवू. तोपर्यंत बाय. बघू शकता हा पाऊस. आणि आम्ही हे बघा पावसामध्ये आम्ही थांबलोय आणि तुम्हाला तुमचा हा नजारा दाखवण्यासाठी इथे आम्ही आलो आहोत. काही दिसत नाही समोरचं, काही दिसत नाही. अरे हा गोरखगड इकडे पूर्ण दुकाळ सारखं, म्हणजे पूर्ण ढगात आहे ढगा. आणि पाऊस पडतोय, पावसाच्या सरीवर सरी चालू आहे जोरदार. असं पिक्चरमध्ये आपण बघितलं होतं तशा पद्धतीने बघू शकतो. आणि हा पूर्ण डोंगर झाकलं गेलेला आहे, पूर्ण जंगल पावसात ढगात आहे.
मस्त नजारा मित्रांनो, खरंच स्वर्ग म्हणजे काय आहे आज परत एकदा अनुभवलेलं आहे. गडावरती आम्ही जातोच, उन्हाळा पावसाळा हिवाळा, पण पावसाळ्यातला नजारा खूप अतिसुंदर. फक्त काळजी घ्या मित्रांनो. बघा कशी हवा आहे, जोरदार हवा सुटलेली आहे, छत्री उडून चाललेली आहे. मस्त नजारा आणि हवाचा तुम्ही आवाज बघू शकता. हे बघा हवाचा आवाज बघा मित्रांनो. ही छत्री आमची उडवलेली आहेत. अक्षरशः छत्री उडून चाललेली आहेत. त्या उडी जोरात हवा आहे. हे बघा कसा जोरदार हवा सुटलेली आहेत आणि आणि निसर्ग मित्रांनो बघू शकता. निसर्ग पाऊस आणि वारा हा सह्याद्री तुम्ही बघू शकत नाही. आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आपल्या युट्यूब चॅनलद्वारे. त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटू शकतात. मित्रांनो हा आमचा सह्याद्री बघा कसा वाहतोय झरणा आणि काय खूपसुरत हवा सुटलेली आहे. पाणी बघतायत बघा वडील कसं वाटतंय. स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. पाटलाचा आजचा पहिला ट्रॅक, पाटलाचा व्हिडिओ काढतोय. मस्त मजा घेतलेली आहे, एन्जॉय केलेला आहे. मस्त इथे पावसात भारी वाटते. आणि आता बोरगड आपल्याला जवळ आलेला आहे. आता बोरगडला राहतो आणि तो सह्याद्री तो स्वर्ग तुम्ही बघू शकता. मस्त वाटते, फार सुंदर वाटते आणि तुम्ही आलं पाहिजे, फिरलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे खाली. अनमोल जीव गवू हे सगळं खूप आवडलाय. खूप खूप त्यांचा म्हणजे असं ते शब्द व्यक्त करू शकत नाही. कसं वाटतं वाटेल स्वर्गाच्या पुढे शब्दच नाही. आमचा देव स्वर्गात राहतो म्हणजे कोण? आमचा महाराज छत्रपती शिवाजी महाराज. हे स्वर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला दाखवतो पुढच्या गजपती, हर्षपती, भूपती, विश्वपती, छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज के हर 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 हर. जय गो जल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर. सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा. अशा पद्धतीने आपण चालत आलेलो आहोत. चला पाणी गवत हालते, डोल डोलते वाऱ्यावर बापू, डोल डोलते वाऱ्यावर. गवत डोलते वाऱ्यावर बापू, गवत डोलते वाऱ्यावर. असं गवत कसं वाऱ्या डोलते, मस्त त्यावर डोलते. नाचतोय बघा कसा कसा नाचतोय बघा. वाटत आल्यानंतर आपल्या असे एक वृक्ष तुटलेला आहे, रस्त्यामध्ये पडलेला आहे. बघू शकतात मित्रांनो. हा वाटेमध्येच आपल्याला याच्यातून वरती जाणं आहे आपल्याला. तर इथून जाऊ शकतो किंवा असं थोडं खाली खाली उतरून बी जाऊ शकतो.
या पाटील या. चला पाटील येत आहे. थोडं खाली ना खाली. मित्रांनो हा पुढे आल्यानंतर असे वरतून जे दगड पडलेली आहेत ते बघू शकता तुम्ही. वरतून एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी आणि थोडी सुटून आणि बघा मोठ्या दगडी मोठ्याला हा वरतून कसं आपल्या किल्ल्याचाच आहे. किल्ल्याच्या वरून त्या डोंगराच्या बरकड्याच्या आणि इथे हे मार्गाचं दिलेल्या ठिकाणी किल्ल्याकडे जाणारा मार्ग सह्य भ्रमंती प्रदेशांनी ते बनवलेलं आहे पाटील. हे बघा केवढले दगड आहे बघू शकतात माऊली. वरतून पडलेले सगळे दिसतंय ना माऊली. मास्टर आता आपण आलो आहोत भैरवनाथ मंदिराजवळ. हे बघू शकता तुम्ही इथे मंदिराजवळ. आणि इथे आपल्याला बरंच जणांची माहिती फरक पण लावलेलं आहे. तालुक्यात बरंच कडाकडे जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता पादुका आहे ते नवनाथाच्या पादुका म्हणजे चौरंग आहे शिवलिंग आहे. तिथे मंदिराचे ते बघू शकता तिकडे खूप सुंदर मंदिर असं हे परिचय मंदिर होतं. महाराज के बघू शकता मित्रांनो. काही आपल्या घरापुरामध्ये आज जे गोरखनाथाचं मंदिर आहे त्यांच्याच नावावरून गोरखनाथाला स्थापन काळातलं अवघड शिल्प आहे वरती तिथे आपण ललेख पण अभयारण्यामध्ये ते भीमाशंकर अभयारण्य फॉरेस्ट अभयारण्याची चौकी आहे. आणि ते बघा शोध चालू आहे. प्रत्येकाने सकाळी इथले लोक येतात बघू शकतात. इकडे एक मंदिर आहे किल्ले गोरखगडकडे रस्ता आहे आणि तिथे एक दुसरं देवीचं मंदिर आहे. आपण आता आधी गोरखगडकडे जाणार आहोत. त्याला इकडे लावला हा वरती लावला पाहिजे. नजारा लाकडा मित्रांनो आपण आता इथे दर्शन घेतलेलं आहे भैरवनाथाचं आणि इथे ह्या पादुकेचं. आता आपण चाललो आहोत गोरखगडाच्या मेन तिकडे आपला आतुरता आहे. आपण आता गोरखगडाच्या पायरीचं दर्शन घेतो आणि ती सुरुवात करणार आहोत गोरखगड. तिथे माहिती फलक लावलेला आहे म्हणजे तुम्हाला रस्ता दाखवायला जाईल. आणि वरती गेल्यानंतर हा इथे तुम्ही बघू शकतात माझे तुमच्या मंदिर आहे. त्या मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्हाला वरती जायचं. आम्ही आता वरती थोडंसं त्या तिथे गेल्यानंतर थोडा नाश्ता करणार आहोत. आता वाजले 1:30 वाजले. आम्ही फोटो काढायला 3 घंटा तिथे वरती आलो आहोत. बघा वटा असेल तटबंदी असेल तर तटबंदी पूर्ण झाडाने कॅप्चर केलं. पूर्ण झाडं येतं वगैरे जे आहे ताबा करतो. आपण पाहिजे सारखं तरी आता दगडा करतात झाड आहे. काय म्हणतो तिकडे महाराज आमच्याकडे तिकडेची प्रवृत्ती भरपूर झालेली आहे. अशा पद्धतीने तिकडे असे तिकडेच्या प्रवृत्ती लोक आहे भारतात. त्यांच्यामुळेच आपल्या आरतीची वरती घेतात राज्य केलं. तिकडे एक छोटीशी गुहा आहे. रस्ता आपलाही झालेला आहे. आपण नाही करणार आहे. हे बघा तुम्हाला इकडून दाखवतो पाणी पडत आहे. आपला
असा हा पायरी मार्ग मित्रांनो आपण सुरू करतो. सोबत आहे आमच्या म्हातारे साहेब, ते आमचा व्हिडिओ घेणार आहेत. खालून परत खाली येणार आहे आणि खाली परत व्हिडिओ काढणार आहे. त्यांचा पण व्हिडिओ काढणार आहे. हा तुम्हाला दाखवतोय आपला हा गडचा नजारा. काळजी घ्या, व्यवस्थित द्या. आणि हा बघा मागे कसा सौंदर्य सुंदर स्वर्ग स्वर्ग सुंदर. हे थोडासा का प्याची अवघड आहे, तुम्ही थोडस सावकाश या मित्रांनो. बघू शकतात पायरी मार्ग निसर्ग. या पाटलीवरती या. हा थोडं वर या. आमचे साहेब आता बॅग घेऊन वरती येत आहेत आणि आता पाऊस सुरू झालेला आहे. हे बघा असा निसर्ग आहे बघा. ढगा स्वर्गात आलेला आहे. पूर्ण जिकडे तिकडे ढगाच ढग आणि हिरवगार सौंदर्य. पाटील एका मिनिटात आले इथं. हा वरती बघू शकता तुम्ही हा पायरी मार्ग तोडलेला आहे थोडा. हा अवघड त्यामुळे थोडंसं सांभाळून या, काळजी घ्या. काहीही घाबरण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं महामानवांचं नाव घ्या. छत्रपती शिवाजी महाराज घ्या. महादेव लक्ष्मी घ्या, काळजी घ्या. काही अवघड नाही. अशा पायऱ्या बघा, पायऱ्या हा नजारा असा अभूतपूर्व नजारा आहे. असा घड तांड मारण्यात त्याला आपल्या मावळ्यांचा शिवरायांचा त्यागाचं प्रतीक आहे. असं आयडिया करायचं नाही. आपल्या महाराजांचा किल्ला आहे. बडा किल्ला मित्रांनो हे बघा कसं ह्या दरवाजातून पाणी पडतंय. हा दरवाजा बघू शकता मित्रांनो. तुम्ही आपण पोहोचलेलो आहोत तिथे. पाऊस खूप चालू आहे आणि हा पाऊस तुम्ही बघू शकता मित्रांनो. आमच्या जवानी खाली बसलेले आहेत पावसामुळे. ढग बघा. हो जवान हात वर करा. अरे अरे इकडे वरची बघा, वरची बघा वडेल. एक मिनिट बघा वरची वाटतं. आमच्या जवान खाली बसलेला आहेत. तेव्हा आता पाऊस गेलेला आहे मित्रांनो. पावसाने उकडी दिलेली थोडीशी तुमच्यासाठी. हा निसर्ग सौंदर्य खूप खास. स्वर्गात पोहोचल्यासारखा आनंद होतोय. जय यस हो.
मित्रांनो आपण आता परत आपण आता वरती जाणार आहोत. बघू शकता आता गुफा टाईप आहे. वरती वाट जायचं मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता मावळ्यांनो वगैरे शिलायला काही मोडीली आता अनुभव झालेला आहे. व्यवस्थित ते दिसत नाही पण तुम्ही बघू शकता. पाणी हे करता पायरी मार शिलाल्याच्यापासून आपण जाणार आहोत आणि ह्याच्यावरती हा मार मित्रांनो. आपण वरती झाल्यानंतर इथे आपल्याला आपण ते हे बघितलं मागे बघा तुम्ही कसं सुंदर नजारा आहे. आणि हे बघू शकता इकडे आपला हा मच्छिंद्रगड आणि आपल्या ह्या पायरी मार्गावरती आता पाऊस सुरू झालेला आहे. आपण तोपर्यंत कॅमेरा आता बंद करू. मित्रांनो थोडंसं वरती झाल्यानंतर हे बघा कसा सुंदर हा नटलाय आपला सह्याद्री. गडचा वारा सुटलेला आहे चंद्रगड. बघा मित्रांनो किती भारी सुंदर सुंदर शब्दच नाही. मागे आपला आता वरती जाणार रोडवरती आपल्याला एक भगवी पताका दिसते झेंडा महाराजांचा. तिथे पाण्यात टाका बघू शकतो मित्रांनो. तिथे पाण्यात टाका भरलेला आहे. मस्त वाटतंय फार छान वाटतंय याला शब्दच नाही. आणि आपली भगवी पताका फडकताना छत्रपती शिवाजी महाराजांची जय. थोडं वर आल्यानंतर परत आपल्याला इथे पाणी टाकाय आणखी पूर्ण भरलेलं नाही. बघू शकता ते तर कितीमध्ये पाण्याचा नाश होतो. आणि हे मागे आता बाजारा थोडं हे झालेल्यामुळं मागचा नजारा तुम्ही बघू शकता. अति सुंदर. मग नंतर आपण हे बघा हे काटा इथे पडलेले आहे सगळे. आता ही पूर्ण तिकडे ते पाणी बघा भरलेलं आहे सगळं तिकडे तिकडे. सावकाश आहे कारण की तसं हे शेवळलेलं आहे. आणि ही आपण इथे निवासस्थान करू शकतो, थांबू शकतो मुक्कामाला. काय भारी वाटतं बघा. पण ही इकडे आता ही गुहा बघू शकतो. तिथे बघा किती मोठी गुफा आहे. त्यात किती म्हणजे आपण इथे 200-200च्या वर लोक थांबू शकतात. खाली हे पाण्याचा टाकी आहे. तिला हे थोडंसं घसरगुंडी झाल्यासारखे आमचे शेवळलेले पाणी पडून आपण इथे जाऊ शकतो. हे बघा इथे मस्त इथे नगर आहे. तिथे आपले कोणीतरी चित्र काढलेलं आहे. तिथे प्रतिष्ठानने हे दिलेलं आहे माहिती. तिथे बघा हा काहीतरी कोरीखांब केलेलं आहे. अशा पद्धतीने गुहा आणि थांबण्यासाठी चूल वगैरे हे सगळं व्यवस्था आणि ते मस्त कचरा पण झालेला आहे. आपला मस्त इथे राहू शकतो आपण. आणि बघा तो ढगा ते बघा ढगा कसा सह्याद्रीमध्ये मित्रांनो कसा भारी नजारा आहे. अति सुंदर. एअर रेपलिंगसाठी ते काय आहे कडे लावलेले तिथे.
आपण तिथून आल्यानंतर कुठल्यानंतर तिथे आपल्याला तिथे एक पाणी टाका आहे, इथे एक पाणी टाका आहे. इथे ना थोडंसं शेवाळलेलं आहे, थोडं सांभाळून या, सावकाशा घसरू शकतो. इकडे पण आपण वर जाणार आहोत. चला, इथे पण एक पाणी टाका आहे, बघू शकतात. म्हणजे ह्या गडावर या वस्ती म्हणजे लोकवस्ती भरपूर होती, मावळ्याची वगैरे. हे इथे पण बघू शकता हा पाणी टाका. हा भरला नाही आणखी, पण आता हे शेवाळलेलं बरं सांभाळून चालणे महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन, मोबाईलच्या नादात, कॅमेऱ्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालू नका. हे बघा, व्यवस्थित बघून चला, पाय ताकद ठेवा. इकडे बघा, इकडे संपलाय दहीहंड वर्ग. बघा आताच काय होतं, आता काय झालं, गेला आपला मच्छिंद्रगड ढगा. म्हणजे निसर्ग किती हे पूर्ण भरलेला आहे, काठोकाठ भरलेला आहे. आता ओरफुल झालेला चालला पाणी, भरपूर पाण्याचे टाके भरपूर आहे. ज्या गडावर पाण्याचे टाके आहे त्या गडावर लोकवस्ती होती, मावळ्याची वस्ती होती, तिथे लोक राहत होते. हे पाण्याचे टाके ते नाम फरक लावलेले आहेत. मस्त वाटतं हिवाळ्यात, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात. वेगळ्या ऋतूमध्ये तुम्ही गडाचा अनुभव घ्या, गड बघा, खूप छान. इकडे तुम्हाला वाटतं दहीहंड झालेला आहे, दहीहंड पूर्ण. मागे पण पूर्ण धुकं, पाऊस आलेला आहे. आपण मोबाईल आतमध्ये ठेवू आणि इथे आपल्याला ह्या शिली मार्गावरती जायचं. ह्यावरती शिली मार्गाने जाणार आहोत. तोपर्यंत मोबाईल पाण्यात पण असं पायरी मार्ग चढत आलेलो आहे. ते बघा, असा खाली पाणी चालू झालेलं आहे, त्यामुळे आपण बंद केला होता कॅमेरा. असे पायरी मार्गाने आपल्याला जाणं आहे वरती. तर हे बघू शकता, हे असं इकडे आपण आलेलो होते. आणि इथे आल्यानंतर आपल्याला इथे गुफा लागते छोटीशी. आता इकडे पण परत पायरी मार्ग आहे, पाऊस चालू आहे. आणि बघा खाली सगळं ढग, काही संबंध नाही. पकडण्यासाठी मित्रांनो त्यांनी असं हे दिलेलं बघा, ते आपल्याला पकडण्यासाठी ग्रीप तिथे पण दिलेलं आहे. इथे बघू शकता, असं पकडून आम्ही वर जाऊ शकतो. वरती जाणार आपण. पाणी किती नजारा भारी, हे खाली बघू शकतो. त्याला असं वाटतं, मस्त वाटतंय, भारी वाटतंय. काळजी घ्या, मस्त राहा, सुखी राहा जिंदगीत. गडावर एकदा तरी या, गड किल्ल्याचे सफर करा. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, तिन्ही ऋतूमध्ये. हर हर महादेव. फार छान वाटतंय आज पावसामध्ये. गोरखगड मी पूर्ण केलेला आहे, छान वाटतंय मित्रांनो. तुम्ही पण येऊ शकता. कसे चाललेले अभि पता का, आपण आलोय जवळवरती. आपल्या आता जाऊन आहोत मंदिरामध्ये. हे बघा, हा असा गवत वाढलेलं आहे मस्त खूप. आणि हे बघू शकता तुम्ही, हे मंदिर, स्वर्ग. आणि हे शिवलिंग, हे आपले नंदीराज. हर हर महादेव, हर हर महादेव. नंदी महाराज की जय, महादेव महाराज की जय. सोहम. अशा मंदिरात आलेलं आहे. मंदिराचं दर्शन घ्या मित्रांनो. हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. हर 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 महादेव. गोरक्षनाथ दत्तात्रेय नमः. हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आपला जाऊ दे, बैतराज जाऊ दे, तुमचं आमचं नातं काय. जय जाऊ जय शिवराय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गोरक्षनाथाय नमः. नवनाथाय नमः. दत्त दत्त गुरुदेव दत्त. आकाश निर्माण करते नमः. वायु निर्माण करते नमः. कंदमूल निर्माण करते नमः. तुळशी निर्माण करते नमः. सृष्टि निर्माण करते नमः. जल निर्माण करते नमः. पृथ्वी निर्माण करते नमः. हर 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 महादेव. हे शंभू महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता, राजमाता, विश्वमाता, माता जिजाऊ की जय. सब महामानव महामाता की जय. माता पिता की जय. हर हर महादेव.
हर 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 हर. आपण इथे आलो. इथे एक शिवलिंग आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि आपली इथे एक नवनाथाची त्यांची एक मोठी फ्रेम लावली बनवून फोटो लावलेला आहे. आणि मस्त वाटतंय, शांत वाटतंय निसर्गरम्य वातावरणामध्ये ह्या म्हणजे ह्या गडावरती येऊन आज मस्त वाटलंय. पावसाचा हा जो पाऊस होता, निसर्ग सह्याद्रीचा खूप छान. तुम्ही पण या, भेट द्या, मस्त वाटतंय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. इथे कसं आहे, पाऊस सुरू झाल्यामुळे पावसामुळे आपला कॅमेरा पण पाणी पडलेलं आहे, त्याच्यामुळे दिसत नाही बरोबर. आणि बघू शकता तुम्ही, आता मी वरती आलो होतो, दर्शन घेतलं, मस्त वाटतंय, फार छान वाटतंय. आणि हा इथे कॅमेऱ्यावरती आपलं पाणी आल्यामुळे आपण तुम्हाला व्यवस्थित दिसू शकत नाही. मस्त भारी नजारा मंदिर. आपण वरती चालत झाल्यानंतर बघा मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. मग नंतर हे आपलं बघा भगवा पताका, ही भगवी पताका इथं डॉलाने 400 वर्ष झाले तरी आजही आजरामात फडकच आहे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची भगवी पताका. मस्त नजारा, छान वाटतं. तुम्ही खाली बघू शकता, खाली हा नजारा सह्याद्री. भारी वाटते. पण आता तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण की खरंच डोळ्यांनी बघू शकता. स्वतः या, अनुभव घ्या, कसं वाटतंय आपल्या. मी माझा प्रयत्न करतो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेवढं होईल शक्य तेवढं तुम्ही बघू शकता. पण तुम्ही जो हा अनुभव लाईव्ह बघितला, खूप छान वाटेल, खूप छान वाटेल, फार छान आहे. हा भगवा मंदिर बघू शकता. जोरदार हवा आहे, मस्त वाटतं की आपण इथून उडून जाऊ शकतो. काळजी घ्या, स्वच्छ राहा, सुंदर राहा, निरोगी राहा. चला, बघितला हा परिसर. काय असा नजारा आहे, भारी नजारा आहे. पाऊस होते, इतका पाऊस आहे की आपण होते. पाटील, अशा पद्धतीने आपण इथे सौंदर्य बघू शकतात. मस्त 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 मस्त, काही शब्द नाही आहे, काही शब्द नाही आहे. कुठे आहे, काय रस्ता कुठे आहे, काही दिसत नाही. बघा किती डेंजर आहे, सगळीकडे ढगा चालू आहे. हा रस्ता खाली कुठे काही दिसत नाही, दगड दिसतोय. हा पायरी मार्ग वाटता खाली येतो. जय शिवराय मित्रांनो, मी आता खाली उतरलोय. गोरक्षनाथ गड, आपलं गोरक्षनाथ सर केलाय, बत्ती झालेली आहे. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, पुढे भेटून नंतरच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर 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 हर, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय.